आणि नवी मुंबईतल्या कळंबोलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नाले सफाई व्यवस्थित न झाल्याचा फटका बसलाय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। कळंबोली भागामध्ये सकाळी मुसळधार पाऊस पडला होता आणि त्याचाच मोठा फटका आता या संपूर्ण कळंबोली परिसरात बसलेला आहे। मी सध्या कळंबोलीमध्ये आणि याच कळंबोलीमध्ये तुम्ही परिस्थिती पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी गुडघेच्या वर सुद्धा हे पाणी गेलेलं आहे। तुम्ही संपूर्णपणे हा रस्ता बघताय, हा मेन रस्ता आहे कळंबोलीमधला, हा रहिवासी एरिया आहे, रहिवासी भाग आहे आणि संपूर्णपणे हा रस्ता या ठिकाणी तुम्हाला पाण्याने भरलेला दिसतोय। माझ्या मागे तुम्ही पाहता या ठिकाणी गाड्या या उभ्या आहेत आणि गाड्याची पूर्ण रांग आणि संपूर्णपणे गाड्याचे दोन्ही टायर आहेत ते पाण्यामध्ये डुबलेले आहेत। त्यामुळे तुम्ही परिस्थिती पाहता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी साचलेलं आहे। पहिलाच पाऊस आहे आणि याच पहिल्याच पावसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल झालेली आहे, कारण संपूर्ण कळंबोलीमध्ये आहेत ते नाले सफाई, गटर सफाई योग्यरित्या झालेली नाही आहे। त्याचबरोबर अनेक कामं जे आहेत, रस्त्याची कामं आहेत, फुटपाथची कामं आहेत, ते अद्याप चालू आहेत आणि त्याचाच फटका आहे तो या ठिकाणी पावसात बसलेला आहे। त्यामुळे संपूर्ण कळंबोली ही जलमय झालेली आहे, कारण कामं सुरू असल्यामुळे त्या संपूर्ण कामाची रेती खडी आहे ती या ठिकाणी कुठेतरी नाले गटारामध्ये गेलेली आहे। त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा झालेला नाही आहे। त्यामुळे 30 मे पर्यंत डेडलाईन असते कामं संपवायची, मात्र जुलै आला तरी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची कामं संपलेली नाही आहेत आणि त्याचाच कुठेतरी फटका हा कळंबोलीमध्ये बसलेला आहे आणि संपूर्ण कळंबोली ही जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनय राजभरसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन